नमस्कार सर्व ताईंना. आजच्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत करते. नवीन दिवसाची नवीन सुरुवात माझी झालेली आहे. आज मी तुम्हाला वेगळ्या विषयावरती बोलणार आहे, पण ते थोड्या वेळाने बोलते. माझ्या कपड्यांच्या गळ्या घालून झालेल्या आहे. पांढरे शर्ट आहे, इस्त्रीला द्यायचे आहे. मिस्टरांना पांढरे शर्ट खूप आवडतात, पण ते मळतात पण तसेच बरं का ताईंना. हे तर सर्व ताईंना माहिती असेल. पण मी ते कपडे रीनाला ब्लीचमध्ये भिजत घालते, त्यामध्ये धुते. घरातले माझे थोडे काम राहिलेले आहे, ते काम आवरून घेते आणि नंतर मी काम झाले की तुमच्यासोबत बोलते त्या विषयावरती. मातीबद्दल विषय आहे तो. चला ताईंनो, भेटू परत आपण पुन्हा. सकाळी सकाळी अजून पडदे पण नाही उघडलेले. ताईंना असं वाटेल की आता कसे काय लाडू बनवले, पण काय झालेलं होतं ताईंना, मला माहेरी जायचे होते. त्यावेळेस मी शेंगदाणे तीळ भाजून ठेवले होते, मिक्सरमध्ये ते बारीक केले, कारण त्यावेळेस वेळ नव्हता. लाडू बनवायचे माझे राहून गेले आणि त्यानंतर मी त्यामध्ये गूळ घालून लाडू करायला घेतले, पण त्यात गूळ पण कमी झाला होता. शेवटी मी ते तसंच ठेवून दिलं आणि त्यानंतर मला वेळच मिळाला नाही ते करायला. मोठ्यावरती आज तुम्हाला खूप पसारा दिसत असेल, कारण मी आवरलंच नाही. खिचडी केली आणि लगेच लाडू करायला घेतले. त्याच भांड्यामध्ये, ज्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे बारीक केले होते, त्या भांड्यामध्ये गूळ बारीक करून घेतला. बाहेर कोणीतरी बोलतोय, त्यांचा आवाज येतोय. आणि लगेच लाडू करायला घेतले. का तर ते तिळाचं आणि शेंगदाण्यांचं पडलेलं असं बारीक मला अजिबात आवडत नाही. जरी पहिले आवरून घेतलं असतं तरी पण ते नंतर पडलंच असतं. त्यामुळे मी म्हटलं चला पहिले लाडू बांधून घेऊ आणि त्यानंतर ते सर्व किचन ओटा एकदाच साफसफाई करू. लाडू म्हणजे शेंगदाणे आणि तीळ भाजून त्याचं कूट केलेलं होतं. गुळ पण मी पहिले टाकलेला होता, आता परत त्यामध्ये गुळ कमी झालेला होता म्हणून परत गुळ टाकला आणि थोडं तूप टाकलेलं आहे. ही खिचडी अशीच ठेवणार आहे, का तर तो परत येईल. आता त्याला गाई होती त्यामुळे त्याने थोडीच खाल्ली, म्हणजे त्या कढईमध्येच गरम करता येईल. खिचडी जर मी कढईमध्ये केलेली असली तर ती खिचडी मी काढून घेत नाही, का तर ती परत गरम करावी लागते. त्यामुळे सांगते बरं का ताईंना, जर भाजी असली तर मी भाजी झाल्यावर लगेच कढई खाली करते आणि मशीनमध्ये घासायला टाकते. खाली गेलेली होती ब्लँकेट टाकायला, मुलं घेत होते, मला पण घेऊन दिला. कुणी कुणी खाल्लेला आहे लहानपणी असं बर्फाचा गोळा, आम्ही तर खूप खाल्लेले आहे. हे बघा, याच्यावरती जी चेरी आहे ती मी काढून टाकणार आहे, का तर मला ती अजिबात आवडत नाही. मला फक्त कलर टाकलेला तेवढाच आवडतो. लहानपणी आम्ही खूप खायचं असं. त्यावेळेस असे ग्लास पण नव्हते, एक गोळा हातानेच बनवायचा आणि तो चोकायला खूप छान लागायचा. त्याला काठी असायची. बऱ्याच ताईंना माहिती असेल. आता चमचा, आता काय सर्वच काही नवीन निघालेलं आहे, पण जुन्या आठवणी त्या खरंच खूप वेगळ्या होत्या. काय गो म्याऊ, आमच्या म्याऊला पण पाहिजे बघा कशी आली बघा. मला तुमच्याशी एका विषयावर बोलायचं होतं. सकाळी मी तुम्हाला सांगितलं होतं, पण घरातले सर्व काम आवरले, लाडू केले, खिचडी केली. आज मला स्वयंपाक नव्हता, का तर आज शनिवार आहे, आमच्या सागरला उपवास असतो. मी पण खिचडीच खाल्ली बरं का ताईंनो. आणि आमचा सौरभ आल्यानंतर आता तो करणार आहे मॅगी. सर्व काम माझे झालेले आहे. आणि हो, तुम्हाला मी पार्सलबद्दल पण सांगितले होते की तुम्हाला ओपन करून दाखवते, पण मी कामामध्येच असताना मुलांनी ते ओपन पण केलं. तर त्यामध्ये काय होतं हे बघा ताईंनो, जे म्याऊच्या पिल्लांच्या अंगावर छोटे छोटे असं किड्यांसारखं काहीतरी झालेलं आहे, म्हणजे ते चिलटं म्हणतात ते, काय खूप छोटे आहेत. त्याच्यासाठी हा त्याने मागवलेला होता ॲमेझॉनवरून. 100 रुपयाला पडलेला आहे. आणि असं त्यांच्या अंगावरून जर आपण फिरवलं म्याऊच्या किंवा पिल्लांच्या, तर त्यामध्ये जे बारीक जे छोटे छोटे चिलटं आहे ते पूर्ण निघून येतात. चला असो, मला आता दुसऱ्या विषयावरती बोलायचं आहे. आपल्या जास्वंदाच्या झाडाला जी फुलं येतात, ती फुलं तर म्हणजे कोण घेऊन जातो ते तर काय अजून कळालेलंच नाही. पण तिथं आणि ना 8 दिवसापूर्वी तुमच्या दादांनी आणि मी, माझ्याकडे ज्या कुंड्या होत्या, मोठ्या मोठ्या ज्या बाटल्या होत्या, हे बघा इथं दिसत असेल अशा बाटल्या आणि अशा मोठ्या बाटल्या, त्यामध्ये झाडं लावलेली होती खाली ठेवलेली. जुन्या व्हिडिओमध्ये माझ्या आहेत. ती झाडं पूर्ण वाळून गेलेली होती. मग गेल्या आठवड्यामध्ये आम्ही ती वाढलेली झाडं काढली आणि जी माती वाढलेली होती ती खाली जी झाडं आहे जास्वंदाची, बेलाची, पिवळ्या कन्हेराची,
त्या झाडांना ती माती ओतली. म्हणजे बऱ्याच 10 ते 12 कुंड्या असेल, जवळजवळ 5 कुंड्या, 5 ते 6 कुंड्या असतील आणि अशा पाण्याच्या बॉटल असतील 3 किंवा 4 आणि मोठ्या मोठ्या ज्या बादल्या आहेत त्यातली माती आम्ही तिथं ओतली. आता लोकांचं कसं आहे ना ताईंनो, आपण जर कुणाला घ्या म्हटलं तर गुळापासूनच लोक घेतात. काय म्हणतात ना, मुळापासूनच नाही घ्यायचं, पण ते लोकांना कळतच नाही. आणि ती माती मी तो विषय मी तुम्हाला नंतर सांगते. ती माती आम्ही तिथं झाडांना ओतली आणि वरच्या ज्या एक ताई आहे त्या मला म्हणाल्या की मला तुळस लावायला थोडी माती द्या. तर आम्ही म्हटलं हो ठीक आहे, तुळस लावायला पाहिजे तर तुम्ही घ्या ती, त्यातली तुम्हाला काय लागते तुळशीसाठी ती एक कुंडी भरून. तर त्यांनी काय केलं, रोज मी बघायचे, कारण त्याच्यावर मी पाणी नव्हतं घातलं, फक्त ओतून ठेवलेली होती ती माती आम्ही तिथं. आणि जे ढीगचे ढीग असतात का, ते ढीगचे ढीग तसेच होते तिथं. जवळजवळ 10 ते 12 ढीग असतील प्रत्येक कुंडी म्हणले, बादली म्हणले किंवा त्या बॉटल म्हणले असे. फक्त एक ढीग आम्ही त्यातला आणला होता. ते पण का, तर मॅऊच्या पिल्लांची माती संपलेली होती, त्यामुळे ती माती आम्ही फोडून वरती आणलेली होती. आणि त्या मातीसाठी मी तुमच्या दादांच्या मागं लागून मी कितीतरी जागेवरून ती माती आणलेली आहे, खूप लांबून आणि विकतसुद्धा आणलेली आहे. गेल्या वर्षी तर आम्ही ज्यावेळेस गावाला गेलेलो होतो त्यावेळेस मी गावावरून 2 पोते खत आणलेलं होतं, शेणखत, जे उखरड्यावरती जमा केलेलं असतं ते शेणखत. 2 पोते मी घेऊन आलेली होती झाडांसाठी फक्त. आणि त्या ताईंनी एक ढीग करून रोज त्या माती घेऊन जायच्या. आणि मी म्हणायची, मी पण माझ्या कामामध्ये मी इथून जेव्हा फुलं बघायचे अशी, म्हणजे इथूनच मी बघते, त्यावेळेस मी म्हणायची माती काय होती. आज सकाळी मी बघितलं, मी इथं हे जे नेक्स्ट प्लॅनची कुंडी आहे का आतमध्ये जी असते ती ठेवायला आली, तेव्हा मला त्या दिसल्या माती घेऊन जाताना. मला एवढा राग आला ना ताईंनो, का तर मी कुणाच्या याला हात लावत नाही. कसं आहे ना, माझ्या मताशी कोण सहमत आहे ते पण तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगत आहे ना. मी कुणाच्या याला हात लावत नाही, अजिबात नाही. मला कुणाचं घेणं नसतं देणं. माझं काम भलं आणि मी भलं, असा माझा स्वभाव आहे. जर माझ्या मनाच्या विरुद्ध जर कोणी वागलं तर मला खूप राग येतो, मी खरं सांगते. तुला मी हो म्हणलं घे, आता त्या गोष्टीला जवळजवळ 10 ते 12 दिवस झाले आणि तू रोज एक ढीग, पण तिला ते कळायला पाहिजे की यांनी पण ती माती यांनी त्या झाडांना वतलेली आहे का, तर त्या झाडांची मुळं उघडी पडलेली आहेत, त्यामुळे आम्ही त्या झाडांना ती माती वतलेली आहे. तुम्हाला काय वाटतं ताईंनो, हे योग्य आहे का अयोग्य आहे ते पण तुमचं मत मला मांडा. जसं मी बघितलं तसं माझं एवढं डोकं हरलं, माझं कशातच लक्ष लागत नव्हतं. मी देवपूजा पण आज खूप उशिरा गेली. मी मुलांनासुद्धा माझ्या सांगितलं आणि माझे मुलं पण मला सांगतात, मम्मी तुला असं काही सहन होत नाही तर तू कुणासोबत जास्त हे नको करत जाऊ. माझं काय होतं ना ताईंनो, आपण जर कुणामध्ये गेलो, आपल्या मनाविरुद्ध जर एखादी गोष्ट आपल्याला कोण बोललं तर मला ते सहन होत नाही. दिवसभर रात्रभर माझ्या डोक्यामध्ये तो विचार चालू राहतो आणि त्या गोष्टीवरून मी माझ्या मिस्टरांसोबत पण बोलते आणि मुलांसोबत पण बोलते. त्यामुळे मला माझी मुलं पण जास्त कुणासोबत हे करू देत नाही. समोर जरी कोणी दिसलं तरी मला म्हणतात की तू इग्नोर कर, लक्ष देऊ नको. जर आपलं नाव कोणी घेतलं तर मग माझं कसं होतं की माझ्या मनामध्ये दिवस रात्र तो विचार चालू राहतो. त्यामुळे मी माझ्या मुलांना सांगते. पण त्या ताईचं योग्य होतं का अयोग्य होतं ते पण सांगा. आणि त्या झाडांना पाणी देण्यासाठी इथं मी सकाळी बघा पाईप टाकलेला आहे. जवळजवळ 10 ते 12 बादल्या मी पाणी इथून नेऊन तिथं टाकलेलं आहे. ते इथून तर बरंच लांब आहे ते अंतर, तरी पण माझे मिस्टर किंवा मी त्या झाडांना आम्ही पाणी टाकतो, खत देतो. एवढं मी विकत आणून लांबून माती आणून त्यांना हे शोभलं का, ती रोज माती घेऊन जायची. तुला एक दिवस नाही म्हणलं, म्हणजे तुळशीला जेवढी माती लागते तेवढी नाही म्हणलं तर तिने पूर्ण माझी माती घेऊन गेली ताईंनो. असला मला राग आलेला होता, पण काय करू शेवटी. फुलं पण बहुतेक तीच नेणार आहे. अजून तर फुलं नेताना मी तिला बघितलेलं नाही, पण माती नेताना असती माझ्या नजरेत पडली. शेवटी मी खाली गेले झाडांना, मला पाणी द्यायचं होतं, पाणी दिलं आणि नंतर तिला मी आवाज दिला आणि म्हणलं आता इथून पुढं तिथली माती घेऊ नका. झाडावाल्यांच्या तिथं नर्सरीमध्ये भरपूर माती मिळते. मी पण 2 पैसे देऊनच आणलेली आहे किंवा लांबून जरी आणलेली असेल तरी पण मी माझ्या मुलाला घेऊन, मिस्टरांना घेऊन त्याच्या पाठी लागून मी माती आणायची. मी पण झाडांसाठीच आणलेली, मी काही फुकट नाही आणलेली. त्याला मला पेट्रोल लागलं असेल किंवा कष्ट तरी लागले असेल. खोंदायला मी कामावरचं घमेलं पोतं आणि टिकाऊ जो असतो का ताईंना तो घेऊन जायचे. माझ्या मिस्टरांना खोंदायला लावायचे, मुलाला बघायला लावायचे आणि पोतं उचललं जात नव्हतं, एवढं पोत्यात टाकून मी ती माती आणलेली आहे. का तर मला हौस होती जाळं लावायची, त्यामुळे मी ती माती आणलेली आहे. आणि लोकांनी असं करायचं का, योग्य वाटतं का हे? त्यामुळे आज मी कुठलंच काही शूट घेतलेलं नाही, काही नाही. मला म्हणजे एवढा मला राग येतो, असं माझं कोणी न विचारता जर कोणी असं काही घेऊन गेलं तर बरं, नेली तर नेली, तिचं सांगायचं तरी काम आहे ना. एवढं तिला कळायला पाहिजे होतं
की यांनी ही झाडांना मुतलेली आहे आणि आपण त्या झाडांजवळची माती उचलून एवढी सगळी माती आपण कसं घेऊन जावं म्हणून आपल्याला प्रेमाने त्यांनी दिली तुळस लावायला, तर तुळस लावण्यापुरती घ्यायची किंवा दुसऱ्या वेळेस मला विचारायचं ना की मी माती अजून घेऊ का म्हणून. जवळपासच नर्सरी आहे, तिथं पण माती मिळते. मी स्वतः कधी माझ्यासाठी काही घेत नाही, पण मी घरामध्ये वस्तू म्हणा किंवा झाडांसाठी खत म्हणावं किंवा एखादं झाड जर मला कुठं आवडलं तर मी ते घेऊन येते. पूर्ण झाड मी माझ्या मिस्टरांच्या मागे लागून आणलेली आहे. एकसुद्धा झाड या म्हणलं कुठलं नाही, सर्व झाडं मी विकत आणलेली आहे आणि बरीचशी झाडं त्यातली वाळूनसुद्धा गेलेली आहे. तुमची आपापली मतं तुम्ही पण मांडता येईल ना, त्यांचं चुकलं किंवा नाही चुकलं. कसं असतं ना, म्हण काही ती खोटी नाही. एखाद्याला जर आपण प्रेमाने दिलं तर मुळात सुकटच एखाद्याचं नाही घ्यायचं असं नसतं. आणि ही गोष्ट मला अजिबात योग्य वाटलेली नाही आहे. तुम्ही पण तुमची मतं मांडा, तुम्हाला कसं वाटतं ते. उद्या येणाऱ्या होळीच्या सर्व ताईंना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आजचा ब्लॉग इथंच संपवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असतील तर सबस्क्राईब पण करा. देवपूजा माझी संध्याकाळची झालेली आहे.